अतिशय दुःखदायक घटना आहे. खरं म्हणजे लोकांना कधी कधी धीर निघत नाही. थोडस अंतर जास्त कापावं लागेल म्हणून चुकीच्या दिशेने गाडी चालवण्याचे झालेले परिणाम आहेत. खरं म्हणजे ती वाळूने भरलेला कंटेनर नाही तर त्या अंगावर पडल्यानंतर ऑन द स्पॉट 11 लोकांचं निधन झालं आणि येता येता 2 लोक गेले. आता अजून 2-3 लोक अत्यावस्थ आहेत. परंतु त्या वेदांत हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर माने यांनी अतिशय कर्तव्य बुद्धीनं त्या ठिकाणी लोकांची सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे. शासकीय यंत्रणा सतर्क होऊन त्या ठिकाणी मदतीला आली. माननीय खासदार सावरा, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ज्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार आहे रानडे साहेब, आपले यतीन देशमुख साहेब SP आणि सर्वच यंत्रणा सक्रिय झाली आणि लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य शासन सगळ्या जखमींची पुढची बरे होईपर्यंतची इलाजाची जबाबदारी घेणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देण्याचं त्यांनी घोषित केलं. तर म्हणजे असे अपघात घडू नये त्याच्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे. आणि प्रत्येक वेळेला DPDCच्या वेळेला किंवा डिझास्टर मॅनेजमेंटची चर्चा होते त्यावेळेला हा विषय येतो. भविष्य काळामध्ये जास्त काळजी घेतली